त्या रक्तामध्ये 3 प्रकारच्या सेल्स असतात आता सांगितले सराप्रमाणे की आपल्या मानवी शरीरात 3 प्रकारच्या पेशी आहेत. एक तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी आणि एक प्लेटलेट नावाचा घटक असतो. पांढऱ्या पेशी ज्या असतात त्या जवळजवळ 15,000 च्या दरम्यान असतील. प्रत्येकाच्या शरीरात 15,000 च्या दरम्यान असतात. आणि त्या पांढऱ्या पेशी काय करतात की हवेतून किंवा पाण्यातून आपल्या शरीरात जे रोगजंतू जातात त्या रोगजंतूला मारण्याचं काम करत असतात. म्हणजे पांढऱ्या पेशी आपल्या शरीरातले सैनिक आहेत आणि त्यामुळे आपलं शरीर रोगापासून बचावलं जातं. जर पांढऱ्या पेशी हरल्या तर आपण आजारी पडतो आणि मग आपण बरं होण्यासाठी पुन्हा त्यांना शक्ती देण्यासाठी अँटीबायोटिक किंवा औषधे घेत असतो. तांबड्या पेशी आणि प्लेटलेट ह्या सुद्धा रक्त पातळ करण्यासाठी म्हणजे आपल्या हृदयाकडे रक्त पुरवठा करण्यासाठी योग्य प्रमाणात लागतात. जर डेंग्यू नावाचा रोग झाला किंवा अँट्रासाइट नावाचा रोग झाला किंवा मलेरिया नावाचा रोग झाला की जो डासापासून होतो त्या डासापासून जेव्हा रोग होतो तेव्हा त्या प्लेटलेट जे असतात त्या प्लेटलेट आपल्या शरीरात जवळजवळ 4.5 लाख असतात आणि 2 लाखाच्या पुढे 2.5 लाखाच्या पुढे असतात ते 4.5 लाखापर्यंत असतात. जर त्या प्लेटलेट कमी झाल्या तर आपलं शरीर फक्त पाणीच राहतं. मग आपल्याला जर आपलं शरीर जर सुदृढ बनवायचं असेल तर हिमोग्लोबिन नावाचा घटक असतो. तो हिमोग्लोबिन कशापासून मिळतो तर त्या लोहापासून मिळतो. आपण जे वनस्पतीपासून किंवा जे पीक अन्नधान्य खातो ते मातीतून ते वनस्पती असतात त्या मातीतलं लोह ते घेत असतात. त्या लोहामधून ज्वारी तयार असते किंवा आणखी धान्य असते ते घडत असतं आणि जेव्हा आपण ते धान्य खातो तेव्हा ते लोह आपल्या शरीरात जातं आणि आपलं हिमोग्लोबिन योग्य प्रमाणात राहतं. जर आपल्या शरीरात लोह गेलं नाही तर सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे गुळ शेंगा खावा, कडधान्य खावा, पालेभाज्या खावा किंवा बेस्ट पर्याय असा असतो की लोह वाढवण्यासाठी की लोखंडी तव्यातली जी भाकरी आहे ती लोखंडी तव्यामध्ये जर भाजी केली, लोखंडी तव्यामध्ये जर भाकरी केली तर त्या लोखंडाचा आणि लोखंडाचा आणि भाजीचा संपर्क येऊन त्यामध्ये लोहाचं प्रमाण वाढतं आणि आपल्या शरीरात आपोआप लोह जातो. मग ते लोह गेलं की आपल्या शरीरात ज्यावेळी विद्रावय होतं त्यावेळेला आपल्या शरीरात हिमोग्लोबिन वाढतं आणि आपलं जर शरीर सुदृढ पाहिजे असेल तर ते हिमोग्लोबिन गरजेचं असतं आणि मुलींच्या मध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं आणि हिमोग्लोबिन कमी झालं की मला वाटतं पंडुरोग होतो. त्याला पंडुरोग म्हणजे शरीर पांढरं पडतं आणि हे होऊ नये किंवा शरीर विकनेस होतं, अशक्तपणा येतो. मुलींच्या मध्येच का प्रमाण कमी असतं कारण की मुलींच्या खाण्याकडे थोडंसं घरामध्ये दुर्लक्ष होत असतं. मुलांच्याकडे अधिक लक्ष देण्यात येतं किंवा मुलींच्या त्या पद्धतीने कमीच प्रमाणात असतं. मुलांच्या मध्ये किंवा पुरुषांच्या मध्ये हिमोग्लोबिन 13च्या वर लागतं. जर 13च्या वरचा असेल तर तो पुरुष सुदृढ असा समजला जातो. मुलींच्या मध्ये किंवा स्त्रियांच्या मध्ये हिमोग्लोबिन 11च्या वरती असतं. मग ते 11च्या खाली जर गेलं म्हणजे पुरुष आणि स्त्री आहे यांच्यामध्ये डिफरन्स असतो हिमोग्लोबिन मध्ये. हिमोग्लोबिन हा शरीरातला रक्तातला घटक आहे. तो घटक वाढावा त्याचं प्रमाण जर कमी झालं तर योग्य वेळी उपचार व्हावे यासाठी आज आपल्या शाळेमध्ये किशोरवयीन मुलींसाठी HB तपासणी केलेली आहे. जर यांच्या शरीरात रक्त हिमोग्लोबिन कमी असेल त्यांनी घाबरून जायचं काही कारण नाही. त्यांनी काय करायचं गुळ शेंगा खायच्या, कडधान्य खायचे किंवा लोहाच्या गोळ्या मिळतात प्राथमिक आरोग्य केंद्राकडून PSC मधून लोह नावाचे त्या जेवणानंतर खायच्या. त्याचंही प्रमाण अति होता कामा नये.